Welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I'm Viren Birdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. We have started unit number 3, Control Valves, carrying 16 marks in the syllabus. Previous video we have seen the classification of valves and also the construction and working of poppet and spool type of valves. The learning outcomes of this particular video are, at the end of this video, you will be able to explain the construction and working of pressure relief valve and compound relief valve. So let's get started. Pressure relief valves are found in every hydraulic system. प्रत्येक हायड्रॉलिक सिस्टीममध्ये आपल्याला प्रेशर रिलीफ valve हा वापरलेला दिसतो. A pressure relief valve is a normally closed valve connected between pressure line and the oil reservoir. Pressure relief valve हा नॉर्मली क्लोज्ड टाईप ऑफ valve आहे, म्हणजे नॉर्मली तो क्लोज्ड असणार, त्यातनं काही ऑइल फ्लो होणार नाही. आणि त्याची पोझिशन कुठं आहे तर प्रेशर लाईन आणि टँक यांच्यामध्ये तो लावलेला असतो. Its main purpose is to limit the pressure in a system to a preset maximum pressure by diverting some or all the oil to the tank when the maximum set pressure is reached. त्याचं काम काय आहे तर त्या सिस्टीममधलं जे काही प्रीसेट मॅक्सिमम प्रेशर आहे ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो बंदच राहतो. जेव्हा म्हणजे ते चालू असेल, समजा 10 बारचं आपण प्रेशर त्या सिस्टीममध्ये तो हायड्रॉलिक ॲक्च्युएट करण्यासाठी मेंटेन करत असू किंवा देत असू तर तोपर्यंत तो बंदच राहणार. पण जेव्हा ते प्रेशर जास्ती डेव्हलप होईल, म्हणजे समजा 10 बारच्या ठिकाणी 15 बार जर डेव्हलप झालं तर त्या ठिकाणी कदाचित तो हायड्रॉलिक ॲक्च्युएटर खराब होण्याची शक्यता आहे, म्हणजे डॅमेज होण्याची शक्यता आहे, किंवा ते डायरेक्शन कंट्रोल वॉल्व्स खराब होण्याची शक्यता आहे, किंवा होस पाईप्स फुटण्याची शक्यता आहे, कारण त्या सिस्टीमला तेवढं प्रेशर हँडल करता येणार नाही. आणि म्हणून ती सिस्टीम फेल जाऊ नये म्हणून आपण हा प्रेशर रिलीफ वॉल्व यूज करत असतो. मग जेव्हा असं प्रेशर वाढतं त्यावेळेस तो ओपन होतो आणि फ्लुईडचा बराचसा फ्लो किंवा थोडा फ्लो हा परत टँकला जातो आणि पुढचं जे काही अनड्यू इन्क्रीज होणारं प्रेशर आहे ते प्रेशर डेव्हलप होत नाही आणि सिस्टीम फेल होत नाही. So this is the function and symbol of pressure relief valve. Here we can see this is the tank किंवा reservoir. इकडनं हे ऑइल या पंपच्या सहाय्याने वरती जाणार आहे. दिस इज अ लिनियर ॲक्च्युएटर, इजंट इट. आणि मग हा ज्या पंपने इकडं चाललेलं आहे फ्लुईड, या फ्लुईडमुळं हे जे वेट आहे त्याच्यावरती ते वरती ढकललं जाईल. मग जेव्हा हे फ्लुईड आज चाललेलं आहे, सिस्टीममध्ये चाललेलं आहे, ते समजा आपण इथं 10 बार ॲडजस्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला हे वेट वर ढकलण्यासाठी 10 बार प्रेशर चालतं. ते 10 बार प्रेशर जोपर्यंत आहे तोपर्यंत ऑइल इकडून इकडे जाणार नाही. ओके. जेव्हा हे 10 बारचं प्रेशर 15 बार होईल किंवा 12 बार होईल, 13 बार होईल, जे काही आपण सेट करू त्याप्रमाणे इथं सेटिंग असते त्याचं स्क्रूच्या सहाय्याने. इथं आपल्याला स्प्रिंग दिसते ना, या स्प्रिंगच्या सहाय्याने आपण सेटिंग करणार. मग जेव्हा ते एक्सिड होईल त्यावेळेस काय होईल, समजा हा नसेलच तिथं, प्रेशर रिलीफ वॉल्वच नाही आहे तिथं, तर त्यावेळेस काय होणार, जेव्हा प्रेशर जास्त डेव्हलप होणार तेव्हा आयदर हा फुटणार ॲक्च्युएटर, किंवा हा होसपाईप फुटणार, किंवा पंप फुटणार, काहीतरी त्याला डॅमेज होणार. तसं होऊ नये म्हणून आपण हा प्रेशर रिलीफ वॉल्व टाकतो. वी आर गिविंग रिलीफ टू द सिस्टीम. सिम्पल आहे, राईट. मग काय होणार त्या केसमध्ये, जेव्हा इकडनं प्रेशर वाढणार त्यावेळेस ते प्रेशर वाढलेलं जे काही फ्लुईड आहे ते फ्लुईड इकडून इकडे परत जाणार, म्हणजे फ्लुईडचा डायव्हर्जन झालं, आणि डायव्हर्जन झालं की ऑटोमॅटिकली इथलं प्रेशर कमी झालं आणि काहीही फेल्युअर होणार नाही. सो दॅट इज द पर्पज ऑफ प्रेशर रिलीफ वॉल्व. द सेम थिंग इज shown in here with the help of the symbols. So this is normally closed type of a pressure relief valve. This is spring जी इथं दाखवलेली आहे आणि हे पायलट ऑपरेशन दाखवलेलं आहे. This is the construction of pressure relief valve. ओके. हा स्क्रू आहे ज्याच्या
ज्याच्या सहाय्याने आपण ह्या स्प्रिंगला टेन्शन देणार. हा कोन टाईप ऑफ पोपेट वॉल्व आहे. पोपेट वॉलच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की आयदर तिथं बॉल असू शकतो, डिस्क असू शकते किंवा कोन असू शकतो. मग इथं आपण कोन वापरलेला आहे. इकडून प्रेशराइज फ्लुइड इन होणार आहे आणि इकडून ते टँकला जाणार आहे. सो इट इज अ व्हेरी सिम्पल कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्रेशर रिलीफ वॉल अँड दिस इज डायरेक्टली ऑपरेटेड प्रेशर रिलीफ वॉल. So, a simple relief valve consists of a ball or cone seated in the valve body by the compressive force of a spring. या स्प्रिंगच्या कॉम्प्रेसिव्ह फोर्सनी त्याला या सीटवरती बसवलेलं आहे, म्हणजे या पॅसेजला पॅक केलेलं आहे, बंद केलेलं आहे. When the pressure in the inlet is insufficient to overcome the force of the spring, the valve remains closed and hence it is often referred as normally closed valve. जोपर्यंत इकडून येणाऱ्या फ्लुइडचं प्रेशर हे या स्प्रिंगच्या प्रेशरपेक्षा जास्ती होत नाही तोपर्यंत हा कोन या सीटवरतीच बसतो किंवा याला नेहमी ब्लॉकच ठेवतो किंवा क्लोज्डच ठेवतो आणि म्हणून त्याला आपण नॉर्मली क्लोज्ड वाल्व असं म्हणतो. When the preset pressure is reached, the ball unseats and allows the oil to flow through the outlet to the tank. ज्या वेळेस इकडनं येणारं प्रेशर ह्या स्प्रिंग प्रेशरपेक्षा जास्ती होतं त्यावेळेस ऑटोमॅटिकली ह्याला ते फ्लुइड मागे ढकलणार, म्हणजे हा कोन अनसीट होणार आणि इकडनं फ्लुइड इकडून इकडे खाली टँकमध्ये जाणार. In most of these valves, screw is provided to adjust the pressure. स्क्रूच्या सहाय्याने आपण ते प्रेशर ॲडजस्ट करू शकतो. The pressure at which the valve first opens is called the cracking pressure. ज्या प्रेशरला पहिल्यांदा हा कोन किंवा बॉल अनसीट होतो त्या प्रेशरला क्रॅकिंग प्रेशर असं म्हटलं जातं. Direct controlled pressure relief valves are used where the flow rate and the system pressure are reasonably smaller and there are not much variation in the system pressure or flow rate. ज्या सिस्टीममध्ये प्रेशर आणि फ्लो हे दोन्हीसुद्धा कमी आहेत त्या ठिकाणी आपण असे डायरेक्टली कंट्रोल्ड वॉल्व्स वापरणार. म्हणजे काय की तिथं आपण असले हे नट स्क्रूनी ऑपरेट होणारे आपण कंट्रोल वॉल्व्स वापरणार. फॉर लार्ज फ्लो रेट अँड हायर प्रेशर्स वी नीड स्प्रिंग विथ हायर स्ट्रेंथ विच इन टर्न कॉजेस द स्प्रिंग टू लार्ज इनफ टू विथस्टँड द प्रेशर मेकिंग इट अनसुटेबल फॉर द कॉम्पॅक्ट डिझाईन ऑफ द हायड्रॉलिक सिस्टीम. आता आपण मगाशी जसं एक्झाम्पलमध्ये म्हणालो की आपल्या या सिस्टीममध्ये 10 बारचं प्रेशर आपल्याला मेंटेन करायचं आहे म्हणून आपण ही स्प्रिंग ऑपरेटेड साधा पोपेट वाल्व वापरला. पण ज्या वेळेस प्रेशर वाढत जाईल, समजा 10 बारच्या ऐवजी आपण 50 बार घेतलं, 50 बारच्या ऐवजी 100 बार घेतलं, तर इकडचं हे 100 बार प्रेशर थांबवण्यासाठी म्हणजे ह्या कोनला या 100 बार प्रेशरच्या फ्लुइडच्या अगेन्स्ट थांबवण्यासाठी या स्प्रिंगची ताकद वाढवायला पाहिजे, इजंट इट. स्प्रिंगची ताकद वाढवण्यासाठी स्प्रिंगचा साईज वाढवायला पाहिजे. मग स्प्रिंगचा साईज जसा जसा वाढत जाईल तसं या वॉलचा सुद्धा साईज वाढत जाईल. म्हणजेच इट विल बिकम अनसुटेबल ॲज द प्रेशर इन्क्रीजेस इन द सिस्टीम. आणि मग त्या ठिकाणी आपण असल्या सिम्पल डायरेक्टली ऑपरेटेड प्रेशर रिलीफ वॉल्वच्या ऐवजी पायलट ऑपरेटेड प्रेशर रिलीफ वॉल्व्स वापरायला सुरुवात करणार. ओके, नाउ लेट अस सी द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दिस प्रेशर रिलीफ वॉल्व विथ द हेल्प ऑफ अ व्हिडिओ. The pressure relief valve is one of the most important types of safety valves. This type of valve sets a limit on the rise of pressure within a hydraulic line.
In normal operations, the valve is closed and no fluid passes through. But if the pressure in the line exceeds the limit, the valve opens to relieve the pressure. This protects expensive machinery such as motors, pumps, and actuators from becoming damaged from high pressure. Without a relief valve, pressure can continue to grow until another component fails and pressure is released. Pressure relief valves fall into two categories: direct acting or pilot operated. A direct acting relief valve is held closed by the direct force of a mechanical spring. The spring force holding the valve closed is opposed by the system hydraulic pressure. The cracking pressure is the minimum pressure at which the valve will begin to open. This pressure is set by changing the tension in the spring using an adjusting nut or knob. As long as the system operates at a pressure at or under the cracking pressure, the valve remains closed. If the hydraulic pressure increases even a small amount beyond this level, the valve begins to open and fluid begins to trickle through. The pressure at which the valve is fully open is called the full relief valve pressure and is higher than the cracking pressure. When the hydraulic fluid in the system reaches the full relief valve pressure, the valve will be fully open and all fluid is discharged through the outlet port. A pilot-operated relief valve makes it possible to handle higher pressures and flow. It's also much smaller than direct-acting valves rated for the same pressure. This valve has two stages. The first stage is composed of the main valve with a poppet and spring large enough to handle the maximum flow rating of the valve. The second stage is composed of a much smaller direct-acting pilot valve, which includes a pilot relief poppet, pilot spring, and an adjustment knob. This smaller relief valve is usually mounted crosswise on the main valve body. As long as pump line pressure is less than the relieving pressure set on the control knob, the pilot poppet will remain closed. Since the pilot poppet is closed, the pressure in the main spring chamber is the same as the line pressure. Since these pressures are equal, there is no pressure drop from one side to the other, and the main poppet also remains closed. When line pressure increases higher than the relieving pressure, the pilot relief valve moves to its open position. This allows fluid to flow from the pressure side through the orifice and across the pilot relief valve to the tank. Once the pilot valve is open, there is now a pressure drop across the main valve poppet with a higher pressure on the pump line side. This causes the main poppet to move, allowing full flow through the relief valve. The same is true in reverse. As the pump line pressure decreases below the relief pressure set by the adjustment knob, the pilot valve will close. This allows the main spool to close and restores a balance of pressure. Relief valves can be used anywhere in a hydraulic circuit where it's necessary to prevent pressure from exceeding a maximum level. Advantages of direct-acting valves are their low cost and fast response times to pressure spikes. Pilot-operated relief valves are advantageous due to their smaller size and ability to work with higher system pressures and higher flows. So, in the video we have seen the working of pressure relief valve, which is directly operated as well as pilot operated, right? मग ज्या ठिकाणी आपण डायरेक्टली ऑपरेटेड कुठं वापरणार तर जिथं सिस्टीममधलं प्रेशर कमी आहे, फ्लो कमी आहे. बट द केसेस वेअर द सिस्टीम प्रेशर अँड फ्लो आर मोर, in such cases the use of an indirectly operated valve, that is a pilot operated valve, is used.
This valve is also called as compound relief valve. All the pilot operated valves, whether pressure valve, direction control valve or flow control valve, work on the same principle of flow through the orifice. हे जे आपण म्हणा लागलो की पायलट ऑपरेटेड वाल्व्स आहेत, हे पायलट ऑपरेटेड वाल्व्स हे सगळे, मग तो डायरेक्शन कंट्रोल वाल्व असेल, प्रेशर कंट्रोल वाल्व असेल किंवा फ्लो कंट्रोल वाल्व असेल, हे सगळे फ्लो थ्रू ओरिफिस याचा जो प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलवरतीच वर्क होतात. मग काय आहे तो प्रिन्सिपल? वी विल जस्ट रिवाइज इट. यू हॅव ऑलरेडी स्टडीड बट वी विल जस्ट रिवाइज इट. सो दिस इज द ओरिफिस. बरोबर, म्हणजे काय की या बाजूनी फ्लुइड चाललेलं आहे इकडे, लेफ्ट टू राईट. P1 प्रेशर जे आहे ते इथं इनलेटला आपण मेजर करायला लागलेलो आहे आणि P2 प्रेशर हे आपण आउटलेटला मेजर करायला लागलेलो आहे. आणि इथं या ट्यूबला एक स्मॉल ओरिफिस आपण तयार केलेला आहे. ओरिफिसचा अर्थ काय आहे की एक छोटंसं छिद्र, ज्या ठिकाणी आपण क्रॉस सेक्शनल एरिया कमी करून टाकलेला असतो. जेव्हा प्रेशराइज्ड फ्लुइड इकडून इकडं येतं त्यावेळेस इथं त्याला रेस्ट्रिक्शन येतात आणि त्यामुळं पुढे जाणारं जे फ्लुइड आहे ते कमी प्रेशरने जातं. म्हणून आपल्याला जर आपण इथं बघितलं तर P1चं प्रेशर जर असं असेल म्हणजे जास्ती आहे आणि P2चं प्रेशर हे कमी आहे. सो दिस इज नोन दॅट वेन द फ्लुइड फ्लोज थ्रू द ओरिफिस इट्स प्रेशर ड्रॉप्स ड्यू टू इंटरनल रेझिस्टन्स टू फ्लो. इकडून इकडे जात असताना जेव्हा या ओरिफिसमधनं पास होतं त्यावेळेस पुढचं जे प्रेशर आहे ते नेहमीच कमी असतं, because there is an internal resistance to the flow. This is the simple principle of the orifice which is used in pilot operation of these valves. Thus, P1 is greater than P2, or we can say P2 is less than P1. This is the construction of compound relief valve किंवा जो pilot operated pressure relief valve आहे. मग काय काय आहे याच्यामध्ये? तर ही मेन स्टेज आहे, म्हणजे इकडून हे ऑइल जास्ती प्रमाणामध्ये आत चाललेलं आहे या वाल्वमध्ये. हा एक स्पूल आहे आणि ह्या स्पूलमध्ये आपण हा ओरिफिस तयार केलेला आहे, म्हणजे देर इज अ रिडक्शन इन क्रॉस सेक्शनल एरिया. इथं ही परत मेन स्प्रिंग आहे आणि इकडून पुढं हा नेहमीचा आपला मागच्या याच्यामध्ये यूज केलेला सिम्पल एक पोपेट वाल्व आहे की ज्याच्यामध्ये कोन आपण वापरला आहे. ही एक छोटी स्प्रिंग आहे जी पायलट स्प्रिंग म्हणतो आपण. हा ॲडजस्टिंग स्क्रू आहे आणि इकडून ही बायपास केलेली लाईन आहे. राईट, लेट अस सी इट इन डिटेल. The valve consists of two stages, namely main and pilot operated. ही जी आहे ती मेन स्टेज आहे आणि ही जी आहे ती पायलट ऑपरेटेड आहे. The main valve is big and pilot stage is small, directly operated relief valve with small spring. इथं मोठं आपल्याला फ्लो दिसतोय आणि या ठिकाणी छोटा फ्लो आहे. The input pressure is applied to the lower end of main valve and the same is applied to the cone of pivot valve through the orifice. जेव्हा इकडून ऑइल आत येणार आहे तेव्हा इथं पहिल्यांदा प्रेशर अप्लाय केलं जाणार आणि मग तेच फ्लुइड इकडं पुढे जाणार आणि इथं सुद्धा तेवढं प्रेशर ते अप्लाय करणार. ओके, लक्ष देऊन ऐका. The input pressure applied on the main valve is same as the pressure applied on the cone of the pivot valve. इथं जेवढं प्रेशर अप्लाय केलेलं आहे तेवढंच इथं सुद्धा प्रेशर अप्लाय केलेलं आहे. इफ दिस इज 100 bars, इथं सुद्धा 100 barsच आहे. When the pressure in the system exceeds the limit, the cone is lifted, allowing smaller flow to the drain. नाव सपोज आपल्या सिस्टीममधलं प्रेशर 100 बारच्या ऐवजी 110 बार झालं. ज्यावेळेस 110 बार होणार त्यावेळेस हा जो पिवोट आहे, हा जो कोन आहे, हा अनसीट होतो, कारण हा आपण 100ला ॲडजस्ट केलेला आहे आणि हा थोडासा वरती गेला की ऑटोमॅटिकली इकडनं फ्लुइड या बाजूनी इकडं ड्रेनला जायला चालू होणार.
The flow through the orifice causes the pressure difference on bottom and top of the spool, which results in differential force which moves the main spool in upward direction and opens the main passage of fluid to drain. आपण काय म्हणालो की पहिल्यांदा 100 बार प्रेशर होतं, त्यावेळेस हा पण बंद होता आणि हा पण तसाच आहे. जेव्हा 110 बार प्रेशर झालं त्यावेळेस हा कोन अनसीट झाला, वर ढकलला गेला आणि मग फ्लुईड इकडून इकडं असं ड्रेनला जायला लागलं. जेव्हा फ्लुईड पास व्हायला लागलं त्यावेळेस इथं प्रेशर ड्रॉप तयार झाला, कारण इथं ओरिफिस आहे. आपण मगाशी बघितलं होतं ओरिफिसच्या प्रिन्सिपलमध्ये. इथं P1 असेल आणि इथं P2 असेल आणि इकडून इकडं जर फ्लो होत असेल तर P2 विल बी लेस दॅन P1, इजंट इट. आणि इकडं प्रेशर ड्रॉप झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हा जो मोठा स्पूल आहे हा स्पूल वरती ढकलला जातो, कारण इकडं प्रेशर जास्ती आहे, इकडं प्रेशर कमी आहे. त्यामुळं हा मोठा स्पूलसुद्धा वरती ढकलला जाणार आणि हा वरती ढकलला गेला की इकडनं येणारं ऑइल जे आहे ते इकडे जायला चालू होणार, म्हणजे परत ड्रेनला चालू होणार, इजंट इट. सो दॅट इज हाऊ द पायलट ऑपरेशन वर्क्स. परत एकदा सांगतो. 100 बार प्रेशरला आपण ॲडजस्ट केलेलं आहे, तेव्हा हा पण बंद आहे, हा पण बंद आहे. जेव्हा 100 बार इकडं पण प्रेशर सेम आहे, इथं पण प्रेशर सेम आहे, कारण इकडनं फ्लो नाही आहे, या ओरिफिसमधनं फ्लो चालू नाही आहे. ज्यावेळेस 100 बार प्रेशर 110 बार होईल त्यावेळेस हा स्पूल जो आहे, हा कोन जो आहे हा वरती ढकलला जाणार आणि इकडनं फ्लुईड या बाजूनी इकडून असं याला जाणार, ड्रेनला जाणार. ज्यावेळेस ते ड्रेनला जाणार त्यावेळेस इकडून इकडे फ्लो सुरू झाला, म्हणजेच इथं प्रेशर ड्रॉप झाला ओरिफिसच्या प्रिन्सिपलप्रमाणे. दॅट मीन्स इथं प्रेशर कमी झालं की हा मेन स्पूलसुद्धा वरती ढकलला जाणार. हा वरती ढकलला गेला की इकडनं येणारं फ्लुईड ऑटोमॅटिकली या मोठ्या पाईपमधनं किंवा या मोठ्या पॅसेजमधनं त्या ड्रेनला जायला किंवा आपल्या टँकमध्ये जायला सुरू होणार. ओके. सो दिस इज हाऊ इट विल लुक लाईक. When the pressure in the system exceeds the limit, the cone is lifted, allowing smaller flow to the drain. इकडनं तो ड्रेनला फ्लो जायला चालू होणार. The flow through the orifice causes pressure difference on bottom and top of the spool. इथं आणि इथं प्रेशर डिफरन्स तयार झाला आणि प्रेशर डिफरन्स तयार झाला की that results in differential force which moves the main spool in the upward direction and opens the main passage of the fluid to drain. हा वरती ढकलला जाणार, हा वरती ढकलला गेला की ऑटोमॅटिकली इकडचं फ्लुईड हे सगळ्या मेन फ्लोमधनं, मेन पॅसेजमधनं टँकला जायला सुरू होणार. In short, pilot stage controls the pressure but is not meant for massive flow, and flow through the pilot stage is used to trigger the main spool which opens bigger passage of the fluid to the reservoir. याचाच अर्थ काय आहे की हा जो छोटा स्पूल आहे किंवा जो स्पूल टाईप आपण हे वापरलेला आहे, वाल्व वापरलेला आहे, तो छोटासा फ्लो या रिझर्वॉयरला पास करण्यासाठी वापरला जातो. इट कॅनॉट हँडल बिगर फ्लो. पण हा जेव्हा ओपन होतो आणि इकडून थोडंसं ऑइल या टँकमध्ये जायला सुरू होतं त्यावेळेस ह्या प्रेशर डिफरन्समुळं, ओरिफिसच्या प्रिन्सिपलच्या प्रमाणे प्रेशर डिफरन्समुळं हा मेन स्पूल वरती ढकलला जातो आणि मग जास्तीचं फ्लुईड जे आहे ते इकडनं मेन पॅसेजमधनं टँकला जायला चालू होतं. दॅट मीन्स दिस इज यूज्ड ॲज अ ट्रिगर टू ओपन द मेन स्पूल. So that is how the pilot operation works in the system, and this is known as pilot operated pressure relief valve or the compound relief valve. Okay, I suppose की तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे. लक्षात ठेवा की हे पायलट ऑपरेशन आपण ज्या ठिकाणी जास्ती प्रेशर आहे सिस्टीममध्ये, जास्ती फ्लो आहे त्या ठिकाणी वापरतो.
So that is about the pressure relief valve and compound relief valve. We have seen the construction and working of pressure relief valve and the compound. In the next video, we will see pressure reducing valve and the sequencing valve. Till then, thank you for watching.